एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आमच्या इथे साई भंडारा आणि साई पालखी सोहळा आहे। तर आता बघा पालखी सोहळा आहे ते तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते। तर इथे बघा आता माझं सगळं काम वगैरे झालेलं आहे। आता मी बसलेले आहे आणि संध्याकाळी 7 वाजता पालखी सोहळा आहे। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे बघा माझे हेअरस्टाईल वगैरे करून झालेलं आहे, साडी वगैरे नेसलेली आहे। सगळ्या लेडीजच्या साड्या सेमच आहेत। तर इथे बघा आता आम्ही खाली चाललेलो आहे, आमच्या इथली साईडच्या त्या आई पण आहेत माझ्यासोबत। तर आता खाली चाललो आहे, आता आम्ही खाली चाललोय, पालखी सोहळा आहे। तर बघा आता खाली आलेले आहे, सगळ्या लेडीज आलेल्या आहे आणि आमच्या सगळ्या लेडीजच्या साड्या हा सेमच आहेत। आता पालखी निघेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर इथे बघा यांनी पालखी घेतलेली आहे। तर आम्ही आमच्या ते जे मंदिर आहेत गणपतीचं, राधाकृष्णाचं, हनुमान मंदिर, श्री स्वामी समर्थांचं मंदिर, तर तिथे जाऊन आम्ही पालखीची भेट देतो आणि आम्ही मंदिरात जात असतो। तर इथे बघा स्वामी समर्थांच्या मंदिरात आलेलो आहोत आणि मला जेवढं व्हिडिओ कॅप्चर करता आले मी तेवढंच केलेले आहेत। तर इथे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आलो आहोत। तर इथे आता इथे पालखी ठेवतायत खाली, हळदी कुंकू वगैरे तिथले लेडीज वगैरे लोक येतात, पाया वगैरे पडतात, आम्ही प्रसाद वगैरे देतो। तर आदल्या दिवशी आमचा पालखी सोहळा कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद वगैरे असतो साई भंडारामध्ये। परत सत्यनारायणाची पूजा वगैरे असते। तर तो व्हिडिओ मी पुढचा माझा असेलच। तर मी बसलेली सत्यनारायण पूजेवरती। तर दरवर्षी वेगवेगळे कपल बसतात आमच्या इथले, 4 बिल्डिंग मिळून हा कार्यक्रम आम्ही सेलिब्रेट करत असतो आणि आमच्या तर आता आम्ही आलेलो आहोत। तर 10:30-11 वाजले घरी यायला रिटर्न। तर इथे सगळ्या लेडीजने पाया वगैरे पडलं पालखीच्या, हळदी कुंकू वगैरे सगळं झालं। तर त्यानंतर पावभाजी वगैरे होती, जेवण केलं, त्यानंतर हे फोटोशूट केलेलं आहे आम्ही। तर बघा थोडंफारच फोटोशूट आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मग चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।